करायला लागले. हा तुम्ही वाढदिवस साजरा करून राहिले, एक झाड नाही लावून राहिले. हा उलट ते दिवे लावते आणि त्याला ते चाकून कापते का होईन का नाही तर एकामेकाच्या तोंडात घालते बोचकेचे बोचके. तू घे आणि कोणी कोणी तोंडाले लावून राहिले आहे आणि फुकीनं दिवे इथून टाकते. गाणं सुरू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. या जुन्या लोकांनी विचारावर कधी हॅपी बर्थडे झाला का ते यायचा? बरं छान हॅपी बर्थडे. आता पार्टी झाली, मी वर्धेच्या एका कार्यक्रमात होतो, त्याच्यात हे गाणं लावलं झिंगाटचं. त्याच्यात हॅपी बर्थडे तर राहिला अलगच आणि त्याच्यावर का नाही बंदे घरातले नाचे बन पाहुणे नाचायले भिल्ले त्याच गाण्यावर. बरं काही नाच ज्याने नाचता येते नाचे, काही जण भलतच करे. समजा गावाला झाली माझ्या जगनाची झाली काही जण खाजवतच काम काही नाचताना येते. गेम जमवला या गाण्यानं, काही जणाला भलं मस्त झालं. भर उन्हीत जर नाचून राहिले समजा तुम्ही तर घाम येणारच आहे. कुठं चालला विचार. तंग कपडे नाही खाजवून का? कपडे कोणते घालायचे हे माहित नाही हो. असे ढीळ झाले कपडे घाला ना. धोत्रवाले विचारा बरं काही खाजवलं का म्हणून विचारा. अख्खं आयुष्य गेलं धोत्रवाल्याचे बा तिकडे बसून आहे मंदिर विचारा बरं त्याला कवा खाजवलं त्याने. आणि जवान जवान पोरं लग्न लागून राहिलं तिकून लग्न वाजत येऊन राहिलं नवरदेवाच्या पुढं काय काय जवान पोर मस्त जमवलं त्या गाण्यानंच गेम जमवला बरोबर सर्व. जवान पॅन्ट जीन्स पॅन्ट घालून अरे 5 मिनिटं जर उभं राहिले सांगितलं नाही या देशातले तरुण आहे जीन्स पॅन्ट वाल्याला तर उभं राहायला तयार नाहीये. नाही का लाईन मध्ये लागा अख्खे शेतकरी धोतरवाले का नाही 1 घंटा तर बरं 4-4 घंटे उभं राहिलो ना आपण या कॉपरेटिव्ह बँकेत राहिलो ना या साहेबाच्या बँकेत 4 घंटे लाईन मध्ये. या काही धोतरवाल्याने या काही शेतकऱ्यांना खाजवलं नाही. आता जवान पोट्टे 5 मिनिटं उभे राहू शकत नाही. हो ना उभं राहिला आई बिट्याची डब्बी कुठं आहे हो बापा? का झालं रे तुला? काही नाही खात बापा. त्या बापांचं कधी नाही खाजवलं. बाप धोतर नेसला कसं खाजून. म्हणून तरुणांनो सावधान व्हा. हो ना तरुणांनो अग्नी भडकला युद्धाचा न तू आळसी होऊ न बसे तरुणा सोनी माती उभा सैन्यामध्ये भरती व्हाया देशासाठी धर्मासाठी मेला तर तू शहीद होती तुझी देशावरती जिंकला सर्वी या देशाची तुझवर ऋणाचे तरुणा कोणी तरुण कसा असला पाहिजे? जवान असला पाहिजे का नाही? कोणीही कामात अग्रेसर असला पाहिजे. म्हातारे पुढं करते राजवून तरुण पाहत त्या मोबाईल मध्ये गाड्या घालत राहिले. कोणा कानात डिचू घालून घेते. हो आता माझ्या समोरची गोष्ट आपल्या गावातली गावातली मोठं होतं दाट्यात बसून पोरग बा समोरच्या दरवाजात चांगलं धडीवर बसून मोबाईल मध्ये का करून राहिला त्याचं त्याला माहित. आई गेली वावरात, आईनं स्वयंपाक करून ठेवला आणि त्याला सांगितलं बाबू जेवून घेतो झाकून ठेवून देतो. ते मोठं मोबाईल घेऊन दाट्यात बसलो होतो समोरच्या बरं दाट्याच्या थोडासा असा वट्टा होता इथं. हे मोबाईल मध्ये गुंग कानात घालून घेतलं त्यानं मोबाईल मध्ये गुंग
कुत्रा आलं तिकून सिद्ध गेलेलं त्याच्या घरात, याने पताच नाही, ते मोबाईल मध्ये काळ्या घेऊन राहिलं. आणि एवढीची एवढी पोळ्याची तरत उतरली कुत्र्यानं, कुत्र घेऊन पळालं हे कुत्र मोबाईल मध्ये. मग याचं सरलं 12-1 वाजता ते मोबाईल कानातले काढले आणि घरात जाऊन पाहिजे, यायला लागली भूक. मग हे गेलो जेवायला पाहिजे तर दवडी पोळ्याच नाही, याच्या देखता काठून कुत्र्याने पोळ्या नेल्या. सांगा कुठं चालला तरुण या देशाचा. दिवसभर 4 सामान आणले, अगरबत्ती आणजो बाबू, जिरा आणजो आणि हळद आणजो. नागपंचमीच्या दिवशी 4 सामान सांगितले आहे न. आता याच्या कानात होते डिचू, डिचू काढले का नाही काढले कोण जाणे. यानं उलटे सामान आणलं, बुक्का आणला, कुंकू आणलं, यानं 4 सामान उरपाटे आणून ठेवले. माया म्हणे का ते सांगितलं का आणतो का. हा कुठं चालला ह्या कॉम्प्युटरचा युग म्हणते भावान, कुठं चाललो आम्ही. हा काही कुठे दिवसाचा नाही जमत नाही गेम तर संध्याकाळी पुन्हा अजून रातचं असं पांघरून आईने वाटते का झोपलं खरं, मायच्याने अजून पांघरून देते. पोट्टच्या मोबाईल काय अरे अभ्यास करणार रे. नाही अभ्यासच चालू आहे ना मोबाईल. कायचा अभ्यास करता बे भोकणे हो, चिवत्या बनवता का बे. अबे त्याच्यात ते अश्लील फोटो पाहता तुम्ही, खरं का खोटं. काय तो अभ्यास करता म्हणे, काही माया बापाने मोबाईल घेऊन दिला म्हणे अभ्यास करायला कमी पडते. काय तो अभ्यास, या भलताच अभ्यास करते हे. माय बापाने सप्पा चिवत्या बनवून चालू आहे, म्हणून सावधान व्हा माय बापू. यायचे मोबाईल फेकून द्या, कामाला दाबायला कायले. हा नाही तर माय राजू 2 बैल, हो 2 बैल, हा एक बकरी माय घेऊन चालली वावरात चाराले, आणि कुठं पान तर कुठं पान ठेल्यावर. खरा खोटाने जवान पोरग तुमच्या जयपुरात तिने सांगत रे बा, नाही तर आनंद उत्पादन माझ्या गावातली होय. बरं खरं आहे का खोटं आहे. हो ना. आणि बायाला जमत नाही, पुन्हा अजून बायाला जमत नाही, माणसंच म्हणते ना बायाला जमत नाही. अरे बाया बैलही निघून राहिले वावरा, बकरी संग निघून राहिले, चारून राहिल्या, पाणी पाजून घराकडं आणून खुट्यानेही बांधून राहिले, तर माणसं म्हणते बायाला जमत नाही. खबरदार बाया व्हा, त्याने म्हणा तुम्हाला जमते का सारं. हा हो ना. सिगारेट तुम्हाला जमते, बिडी जमते, सत्ता तुम्हाला जमते, आम्हाला का नाही जमत. थंड पाणी तुम्हाला दिलं, थंड पाण्यात हात नका घालू. डिलिव्हरीच्या बाया असेल तर थंड पाण्यात हात नका घालू. खबरदार जयपूरच्या बाया घालत जा, काहीच नाही होत. तुम्हाला जबरदस्तीने बनवलाय, बनवाबनवी केली आणि सध्या तुमच्या डोक्यात घातली का थंड्या पाण्यात हात घाला तर गोळे घालून दिले कानात. हो ना. पणपटाने चांगली पट्टी बांधली, पक्की हो ना, पक्की दिंडी बांधून अशी बांधून घ्या लागलं असं कानाला वाजू. थंड्या पाण्यात महिनाभर बाहेर मीठ लागल. मध्ये सांगा ते कोणती होईल आता डिलिव्हरी झाली हो त्या हिरोईनची, हो करीना कपूरची डिलिव्हरी झाली काकू. एवढंच लेकरू 1-2 महिन्याचं तिनं पायनं घरात नेऊन ठेवलं. पुन्हा शूटिंग सुरू आहे तिची वाली शूटिंग. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में जो ही रहना, मेरे दिल में जो ही रहना, प्यार प्यार बनके आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. करीना कपूर तिकडं नाचून राहिली आणि जयपुरातल्या बाया थंड पाण्यात हात घालून. कायचं बाय थंड पाणी, काही नाही, सपावून दिसत आहे, डोक्यातून काढून टाका, काहीच होत नाही. तब्येत बरोबर नाही, सकाळी उठा. पशुपक्षी किती बघ मिळेल कोणी राहते. पशुपक्षी सकाळी उठतात आणि आम्ही अजून 8 वाजेपर्यंत रात्रभर सिरियल पाहायचे, पिक्चर पाहायचे आणि मग 8 वाजेपर्यंत त्यामध्ये झोपून राहायचे. अशानं होईल का, तब्येत खराब होऊन जाईल. महिला मंडळी सकाळी उठा, हा ध्यानाचा कार्यक्रम आहे 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा, तो करा. मग योगासन करा, अनुलोम विलोम करा, जागच्या जागेवर सहजासन करा. असं सहजासन जागच्या जागेवर तेव्हा असं सहजासन. तब्येत कशी खराब होते पाहू बरं. सकाळी उठा असं कुकुटासन जागच्या जागेवर बाजूला
दिवाळीचे दिवस मामूली माहिती मसाला भिजून राहिले, बांधकाम चालू आहे 2 खोल्या, तो मसाला भिजवायला गेलो. याचा सिमेंटचा 1 थैलीचा 10 टोपले गिट्टी, 12 टोपले रेती, 10 टोपले गिट्टी 1 थैलीचा होते ना. भिजवला तर थोडस पोरं गेली शाळेत. मग आला मायावर लोड एकट्यावर. मी बसलो घमिले देत त्याचा काय झालं, पाय फिसलला, इथं थोडा मार लागला. तर खडा थोडसा दोन्ही पाय जाते की ते मला येतो तुम्ही मग येतो हा तुम्ही म्हणा ना. हा हो म्हणजे तुमची इच्छा आहे मारायची मला इथं. यायला मारून टाकलं म्हणजे बडबड बंद ऊन जरी आपल्या काल्यात खाला म्हणजे हे मागाच्याच मागं लागली आहे. मरू द्या गेलं तर चालते, काय करायचं आहे. नाही तरी बडबड करून कोणी काय ऐकून नाही राहिलं, कोणी दारू सोडत नाही, कोणी पिढे नाही सोडून राहिलं, कोणीच ऐकत नाही. जा त्याच्यापेक्षा मेलं ते बरोबर नाही. नाही तर मेलं बाई काय करायचं, ऐकतच नाही ना. फक्त हे ऐकले कसे, हे 5-7 जण होते, याच्यासाठी लय संघर्ष करावा लागला. 20 वर्ष ते 18 वर्ष घुमा लागलं बाबा याच्या मागं. तो बापडो गजांत सापडले. कठीण काम आहे ना. घरचंच ताक उठत नाही तर बाहेरचे काय गोठते हो. खरं का गोठ. अरे घरचेच बदमाश मागा आणि ते तंगडे धरून ओढते. घरचेच लोक पहा तुम्ही, आपण दुसऱ्याला दोष देतो. म्हणून सावधान राहा. नाही तर कठीण काम आहे. दवाखान्यात पाहिलं ना तुम्ही, तमाशा कसा आहे दवाखान्यात जातं. तपासाने किती घेते हो ना. तपासणी काय ना तुम्ही डॉक्टरकडे गेले का घ्या जाऊन घ्या आडवा घ्या ना तू खालतून घ्या दम घ्यायची किती 100 हो ना. नुसते हात लावायची 100 आहे. बाकी चाचण्याचं वल्ल कसं आहे. तुका तपासायची 150 हो ना. रक्त तपासायची 200 संडास तपासायची 200 सगळ्यात जास्त दुखत असेल तर 400 आहे का पुरणका कापूस पुरणका सोयाबीन प्रेमीला बाई. मग त्याच्यासाठी सकाळी उठा लागन. सकाळी उठा, ध्यानाचा कार्यक्रम करा मंदिरात. हो ना. 50 वर्षाचं वय आहे. आता पुढं काय होत हे मालूम नाही आहे, पण अजून इंजेक्शन गोळ्या लागले नाही का. हे साक्षीदार आहे. तुम्ही म्हणता काय खोटा बोलते, हे साक्षीदार आहे ना. 50 वर्षाचं वय आहे. आता 50 लागलो म्हणे, पण दवाखाना नाही पाहिला. अख्ख्या गावाला घेऊन गेलो, चिकनगुनिया लागन तो असं तसं, पण बोली नाही झालं रे बा. असं काही संतांची कृपा नाही. संत कृपा झाली, इमारत फळा आली म्हणून बोलून राहिलो. माय काही बोलायची खातर आहे का. म्हणून संत पाहिजे. कितनी जलाती अगरबत्ती सुवास कैसे आएगा, घर न हटाई गंदगी तो क्या पता पावेगा. गंगा जमुना तीरथ नहाओगे तो क्या हुआ, जब मन मैला धोया नहीं तो क्या पुण्य पावेगा. म्हणून पुण्य पदरात पडायचं असेल तर हरिपाठ पाहिजे. प्रार्थना पाहिजे, सामुदायिक प्रार्थना पाहिजे, हरिपाठ पाहिजे, भजन कीर्तन प्रवचन हे साधन आहे त्याचं वालं. म्हणून साधन पाहिजे. म्हणून तुकोजी महाराजांचं भजन आहे, साधन बदला ना होगा घर एक जमाना संध्याकाळची प्रार्थना 15 मिनिटाची, हरिपाठ येत आहे, प्रार्थना येत आहे, तेच लिहिलाय. एक तत्व नाम दृढधरी मना हरीश करुणा येईल. एक तत्व नाम दृढधरी मना म्हणते. हरिपाठाचं पाहिलं ना पूर्ण परिपाठ हरिपाठ येते, पण आपल्याकडे वेळ नाही ना आता. पण त्याचं रूपांतर तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थना केलाय. ते कसं केलंय पा. तुझे में नहीं है पंथ भी ना जात भी ना देश भी, तू है मेरा
धर्म आहे पंथ आहे, पण महाराज म्हणतात धर्म पंथ देशाचे भांडण न मिटे प्रेम ऐक्या विनो, ते प्रेम साधावं या प्रार्थने समान पाहतोही नाही उत्तम. हा नाही तर धर्माच्या नावावर नाही ना देवाच्या नावावर आम्ही बाहेर गेलो रे बा. देव किती आहे महिला मंडळी सांगा, किती आहे देव आपल्या देशात? हा किती आहे देव? बोलत जा ना बा, किती आहे देव? हा या पोरी बोलते इकडच्या, किती आहे बाई? किती आहे बोल ना, देव किती आहे? हा एकच आहे ना, पाहत्यांना समजलाय. मग हे सगळं अलग अलग काऊन आहे? काय ना, एक म्हणते मस्जिद, दुसरा म्हणते मंदिर, तिसरा म्हणते विहार, चौथा म्हणते गुरुद्वार. हे कसं काय? म्हणजे हे मानव निर्मित आहे नाही का? कारण ग्रामगीतेची ओवी आहे की देव प्रेमाचा भुकेला न पायी जात पाहत अथवा कला, साधा भोळाही उधरला अशा लौकिकता याचा. हा देवापाशी जात नव्हती, देवापाशी धर्म नव्हता, म्हणून ह्या धर्मही मानव निर्मित आहे. आता धर्माची दृष्टांत सांगू तुम्हाला, धर्म कसा तयार झाला. फार थोडं डोकं खाजवा. ह्या देशात धर्म आहे ना, हिंदू मुस्लिम शीख साई आहे. फक्त जाती आहे तुमच्या गावात, समोरच्या जाती आहे तुमच्या गावात आहे ना, कुणबी तेली माळी समाज काय असं आहे ना, सर्व समाजाचे लोक आहे ना, जातीचे आहे ना, पक्का पक्का आहे ना. हे पेटीवाले कोणत्या जातीचे असेल मग? ते नाही मालूम. काय वय का तुम्ही सर्वांनी पांढरे कपडे आणि टोप्या, काय वय का? एक सेकंदात, एका सेकंदात तुम्ही घ्या. आता निळा कपडा म्हणजे कोणता धर्म? आणि हिरवा कपडा म्हणजे मुसलमान. आता कोणता नाही ओळखलं तुम्ही? आता बरोबर हे मुसलमान आहे का? म्हणून डोक्स खाजवा, हे असं तयार झालं. हा ग्रामगीतेची ओवी आहे की धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही पारशी ख्रिश्चन, धर्मात नाही शीख जैन पाहता मुळी. पण लोक धर्माची व्याख्या विसरले, धर्मे हिंदू मुसलमान झाले आणि मूळचे मानवपणही हरविले त्यांनी. म्हणून तुकडोजी बाबांनी धर्माची व्याख्या मांडली, मानवता ही पंथ मेरा, इंसानियत ही पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, नीचे ऊंच हटाना मर्म मेरा, और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. आम्ही याच्यात कपडे भुललो, रंगावर भुललो. तो त्या जातीचा, तो तमका धर्म नमका धर्म, कुठून आणला धर्म? सच्चा धर्म नाही जाना मेरे भाई सच्चा धर्म नहीं. पंथ याच्यात काय डुबायचं आहे? हा म्हणून जात नाही आणि धर्मही नाही आहे. आम्ही आमच्या कर्माने घेतल्या जाती. आता एका माणसानं कपडे शिवून दिले, त्यानं गुन्हा केला काय हो? पण त्याने जात लावली ना, शिंपी तू बस कपडे शिवत फक्त, तू काही इथं येऊ नको सवालात. हो ना, एका माणसानं कटिंग करून दिली, दाढी केली करून, साजरे दिसायला लागले लोक. त्याने काय बनवलं? माली ते चुलीले आमंत्रण, तो चुलीले आमंत्रण, कय माल्याचे तंगडे मोडले. हो ना, रातचं आमंत्रण ठेवायला गेले, कोणाच्या पहिल्या लाथा मारल्या, कोणाच्या मशीन लाथा मारल्या, माली लंबे करून ठेवून दिले. बघा आता माल्याने हुशारी केली. हो ना, चांगले दुकानं टाकले, खुर्च्या टाकल्या, आरशे लावले, खाली ये बे जाऊ गाडी करायची 20, कटिंग करायचे 50, एकच ब्लेड लागत. हुशारी. हो ना, नाही तर यायनं डुबवलं ना, पुरं डुबवलं हुशार माणसाने या समाजातल्या. हा हो ना, डिलेवऱ्या करून घेतल्या मातंग समाजाच्या बायकून. दिलं का माऊले न अखर पकायला कुरुड्या येतो. हो
कुरड्या पापड्या फरक कसला म्हणजे हा बोंडाची ज्वारी दिली नाडवलं समाजाले दे देवा कारण माथम समाज मांग जेवाले मांग वाजवाले पुढं तुम्ही हो ना लग्न असलं का वाजवाले पुढं पंगत असतो तर जेवाले ध्यान पार्टीला बसू द्या ना पहिल्या पंक्ती नाही हो पाहुणे बसला ना रावसाहेब भाऊसाहेब दासाहेब पहिल्या पंक्ती हा लागत तर पावटी लावून दासाहेब आणि इकडून पाटे कपडे घालून जाते त्यावेळेस मध्ये बसते आणि तिकडून रावसाहेब भाऊसाहेब जवाई काही काय तेच मट्टीची आम्ही सर्वात दोष देणार नाही रे बाबा लग्नात आहे का नाही पाहत तुम्ही काही जण सवय राहते गुपचाप जाते अमरावती जिल्हा खुला आहे तवा दुकानात पाणी प्यायला जात कुठं चाललं नाही पाणी पिऊन येतं दोन चार सोबती त्याच्या खेच लायकीचे राहते हा दुकानात जाते पावटी मारून देते हा समजा जर त्याला फुल झाले भाऊसाहेब आले तर मग भाऊसाहेब का नाही त्या गादीवर नाही झोपत तो खातर लोळते निघाला का आराम केला भाऊसाहेब तुमचे कपडे काही नाही शिकवतं का बे भाऊसाहेब बेवड्या भाऊसाहेब लेखा जातं काय लग्नात मराले दारू प्याले लेखा हा हो ना हो आणि आमची बॅन पार्टी पेतही नाही राजो काही नाही तरी काही म्हणते दारू पेते दारू पेते दारू पेते धाकानं दारू पेत नाही हो काहीच नाही करत तो लागन तो पण जवान कुठं असे काही सांगते का त्याच्या डबक्या येते वाजव 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 हे गाणं वाजव हे गाणं हा अशी करे बाबा जबरदस्ती हा म्हणजे आम्ही गरीब झालो म्हणूनच ना आहे ना तुमच्या पैसे आहे पैसे देता म्हणून आम्हाला काही रबवता का काही करता का लग्नामध्ये झगडे करता आम्हालाच मारता उरपाटन येते आम्ही गरीब आहो म्हणूनच ना खरी का खोटी असाच अन्याय केला ह्या हुशार माणसाने नव्हतं डुबवला जाती हा खोटाची ज्वारी तोंडानं खपवली तो झाला ऊच आणि श्रम करणारे नीच हे देशात हा कटिंग करणारा नीच बॅन पार्टीवाला नीच हा मान तुम्ही डोरे वखरेत असणारा नीच आणि ज्यानं लगानं काहीच नाही केलं हो बोंडाची ज्वारी एक होता राजा तो गेला तिथं त्यानं मग ते तिथून तिजोरी आणली आणि त्याच्यात भोलं सोनं निघालं लाव चिवत्या बनवलं त्या पोथ्याऐवजी हा हसतावर तुम्ही त्याच्यात डुबून आहे लग्न असलं तर आता उद्याच वाचता ती पोथी उद्या तर बनवता लग्न असलं का त्याच्या घरी जाता अजून पुन्हा अजून पत्रिका काढायला का शिकून राहिले का जयपूर राहिले आम्हाला हा मग कसं तर दाखवा 5 बहिणीचे लग्न केले पण केलो नाही काही बामणाच्या घरी लग्न काढायला तुम्ही तर उद्याच जाता हो आत्ते तुमची येता तुम्ही रेकॉर्ड आहे सावधान व्हा खबरदार काही जात नाही मोठं आपण लग्न आपण केलं पैदा आपण केलं नाव काढायला काय जात त्याच्या घरी काय मतलब आला म्हणून आम्ही नीच ठरलो हेच खरं कारण आहे या देशात हा बाकीचे हुशार झाले बुद्धीनं हा मोठ्या मोठ्या खुर्चीवर ते बसले आणि आम्हाले झाड जुडले लावलं अरे गाडगं बांधलं होतं गाडगं असं गाडगं आणि मांग फडा हा दाट्यातून जाऊ नका झाडत गेलं पाहिजे अरे आले हा बरं झालं ज्योतिबा फुले आले अण्णा भाऊ साठे आले म्हणून बॅन पार्टी वरता आली भाऊ साहित्याच्या रणमैदानी साहित्याच्या रणमैदानी समंगा 18 जुलैला अण्णा भाऊ 18 जुलैला अण्णा भाऊ साहित्याच्या रणमैदानी साहित्याच्या रणमैदानी लग्नातून हाकलून दिलं हा इतिहास माहित तुम्हाला लग्नातून हाकलून दिलं हो एका उच्च समाजाच्या लग्नात गेले ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले हाकलून दिलं लग्नातून कारण काय तू आमच्या जातीचा नाही तो कुठला न्याय हा सगळा अन्याय झाला आमच्यावर हा आम्हाला जाती डुबवलं हा जाती पाडून ठेवल्या अरे कोण कोण्या जातीचा कुठून आणल्या जाती म्हणून तुकडोजी महाराजांना भजन लिहिलं चाहे भंगी हो या ब्राह्मण नहीं पूछेंगे जाती जाती सतगुण के साथी
आपण भेले नाही. गरिबी जरी त्या संसारात होती, सावित्रीची साथ ज्योतिबा होते दिव्याच्या समान, ज्योतिबा होते दिव्याच्या समान. अनाथ्या दिव्याची सावित्री वाट होती, अनाथ्या दिव्याची सावित्री वाट होती. राजा पाहिजे. कसा पाहिजे राजा? कसा पाहिजे तरुणांनो राजा? मर्द मराठा वीर शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती. सावधान व्हा. आणि सावधान करण्याकरता हे साधू संत हे पुण्यतिथी कशासाठी करायची आहे? सावधान व्हायचं आहे. तर मंडळींनो आपल्याला सावधान जर राहिलो तरच सावधान, नाही तर कठीण काम आहे. नाही का? भजन कीर्तन प्रवचन केव्हा ऐकायचं? का मेल्यावर? जिथे पण ऐकायला लागेल ना. मेल्यावर काय होणार आहे? कोण कोणाचं आहे सांगा? पोर आपले आहे, पुरी आपले आहे, कोणी कोणाचं नाही आहे. तुकाराम महाराज अभंग आहे, कुणाचे मायबाप कुणाचे गणगोत, मृग जतव जाईल रया, मृग जतव जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि अभ्राची सावली जाईल रया. काही भरोसा नाही आहे. आज आपण कीर्तन ऐकून राहिलो, कीर्तन करून राहिलो, उद्या काय होते काय का भरोसा? काहीच गॅरंटी नाही आहे. म्हणून या जिवंतपणी हे आपलं सेवा केली पाहिजे आपण, नाही का? कोणाच्या सुख दुःखात सहभागी झालं पाहिजे. आम्ही प्रेम भावच विसरून गेलो. ज्याच्या घरी सर्व साधन आले, सारे लोक स्वावलंबी झाले. तो म्हणते मी कमी का, तो म्हणते का, हो ना, तो म्हणते मी का कमी आहो. हा, पण काही समाज असे आहे का बिलकुल भांडणं करत नाही. हो पहा तुम्ही, मारवाडी समाजाचे लोक कधीच अहंकार दाखवत नाही रे. जो जैन समाजाचे लोक कधीच भांडणं करत नाही. हो कधी कोर्टात केसेस नाही त्याच्या काय. आणि आपले केली माई कुंडीरा जो बादल बाहेर सवारते बा. कसं आहे हो? काहून सवारते? काय खोटं आहे खरं आहे? मारवाडी समाजाचे लोक पहा, जैन समाजाचे कधी भांडण नाही, कधी झगडा नाही होत त्याच्या घरात. आम्ही का खाल्लो? काहीतरी चुकून राहिला आमचं वालं. म्हणून सावधान व्हा. जो सावधान राहील तो सावध राहील, नाही तर कठीण काम आहे. सावधानतेनं राहा, कमी खर्चानं राहा. लग्नात मोठेपणा दाखवू नका. आता टाइम बेकार येत चाललाय. नाही तर लग्नात लोक कर्ज काढू नातेवाईकाच्या दूर चालले. हो नातेवाईकाची झमकली राहिली हो पैशासाठी. लग्नात मोठेपणा दाखवला आणि बहिणीचे पैसे वापस करणं नाही झाले भावाच्या ना, बाप म्हणे बहिणीले पोरीले माया सड्याच्या अंगणात उभी नको राहू. अरे अरे अरे, त्या पैशासाठी पहा असं वाईट येऊन राहिलं का? म्हणून साध्या पद्धतीने राहा. लग्न कमी खर्चात करा. जुळा परंपरा काढून टाका महिला मंडळी. कोणाला तर उड्यातच तुम्ही डुबून गेले. लग्नासाठी हुंडा घ्या लागते. काय गरज आहे हुंड्याची? ज्याच्यात धमक नाही तो घेईन हुंडा बा. हुंडा द्यावा लागते. कायच्यासाठी हुंडा द्यावा लागते? आता एकच पोरगी आहे, हुंडा द्यायची गरजच नाहीये. आता तुम्ही गुपचूप राहा. आता हुंडा भेटू नका, काही आशा करू नका. लायक आहे हुंडा घ्यायची? सांगा ना. पोरीस आहे साऱ्या नोकरीवर जिथं तिथं. पोरगी पाहिजे नाही. सोनोग्राफी केली, ते मशीन काढली शासनानं. आणि आता तेच शासन म्हणते ते मशीन येऊ नका, मशीन बंद करा. पहिल्यांदा पोरीले पोरगा पाहिजे म्हणून मशीन काढली. त्या मशीननी तपासलं का पोरीले खतम, पोरगा ठेवायचा आणि पोरगी खतम ठेवायची. आता पोट्याची संख्या वाढली पोरायची. लग्न करायचं 1000 पोरं आहे तर 913 पोरी आहे ना वर्धा जिल्ह्यात. मग बाकीचे कुठे जाईना, कोणासंग लग्न लावा. पंचायतच आहे आता तुमची वाली. असू नका, बेकार काही नाही. हो ना. बरं साऱ्या ठिकाणी पोरी झाल्या. पहा त्या बँक ऑफ इंडिया मध्ये का नाही 4 पोरी आहे. पहा पहिले आपण जाऊ बरं रांगेत. साहेब कॅशियर कुठं? सिगारेट फुकाले जातो मध्ये. साहेब कुठं? चहा प्यायला.
राहू दे. मी तर म्हणतो बरं झालं बाबा, देवाने उरपाट चक्र फिरवलं, पोरी आल्या रप पोरी काही सिगारेट पेत नाही, चाय पेत नाही, त्या रप लाईन खाली. खरी का खोटी? बँक ऑफ इंडियातली हा, नाही तर कापिटल बँकेत बघा भाकर बांधून दिवसभर. झोप येऊ त्या बँकेत कापिटल बँक, तिनंही आपल्याला खतम करून ठेवलं. आता इंडिया बँकेत पोरी आल्या, पैसे देते, जवान पोरं असे पाहिजे काचातून, पाहतो राजा काचातून, तू बाहेर आणि तो अंदर आहे, कोणता काच आहे. कोणा पोरगीच पाहिजे नाही, घेणा शेकून आता. पोरगीच पाहिजे नाही तर घेणा शेकून आता कुठं जाणार? हा, साऱ्या ठिकाणी पोरी आल्या. कंडक्टर पोरी आहे, एक बेल मारली, थांबवे टनकन. चाल द्या पैसे, कोणा गावाला चालले? हा, पैसे काढ पहिले, शिकू नको. हा, नाही तर कंडक्टर छातीपाशी जाय असे कॉलेजातले पोट्टे पा. आता पोरगी आहे ना मॅडम घ्या ना. नाही नाही तुमच्याकडे चिन्ह नसेल तर राहू द्या. कोणाच्या कंडक्टरलाच मारावं धावे. आता नाही, नागीच पडली आता. शिकून आता हो ना, जिथं तिथं पोरी आणि पोरगी पाहिजे नाही. हा, समजा जर पहिली पोरगी आणि दुसरी पोरगी झाली, हा, ह्या पट्टा बांधून आता कोण का शामराव काही नाही, दुसरी पोरगी झाली असं एवढा जीव तापाला तुले. ओप कायच्यासाठी पाहिजे? लाता मारासाठी. हा, होय, माय बापाला लाता मारल्या, खरी का खोटी? जयपुरात खोटं असेल तर मला लाता मारा. अशा पोरी आहे काही का माय बापाले पोसून राहिल्या, सासू सासऱ्याची सेवा करून राहिल्या, आणि पोरानं बापाले हाकलून दिलं तर पोराले बापाले दवाखान्यात घेऊन पोरगी येते. खरी का खोटी? आई वडिलाले पोरी नेऊन राहिल्या त्या व्हीलचेअरवर. मी अनेक प्रश्न विचारत असतो. मी जातो ना, कारण का कार्यक्रम नसला का त्या दिवशी दवाखान्यात राहतो, शिवाग्रामच्या राहतो, नाही तर सावंगीच्या राहतो, नाही तर त्याच्यात राहतो, ग्रामीण रुग्णालय आपलं. समजा विचारत असतो, चौकशी विचारायला लागते. रातचं काय राहते काम आपल्याला, पेशंट भरती केला का काही काम राहते, थांबा लागते, तो लाईन लावत पर्यंत हे करत मला थांबाच लागते. गावातलं काम असतं त्याला. मी विचारतो, भाऊ कोण आहे तुमचे? माझे वडील आहे. तुमचा भाऊ कुठे गेला? त्याची माधुरी आली ती बसून तो खाऊन झाला बाप फेल. काय करता, वंशाचा जीवा पाहिजे, काही गरज नाही आहे. लाडकी छकुली माझी लई गुणवान, एक एक पैसा जोडी शाळा शिकवे, एक एक पैसा जोडी शाळा शिकवे. घात करुणी मुलीच्या जीवाला, वंदनात करता करता उभा जन्मलेला, तिला तिच्या पायावरती उभी मी करीना, एक एक पैसा जोडी एक एक पैसा जोडी. दोन्ही घराचा उजाळा करायचा असेल तर मुलगीच ठेवा. पोट्टे गेले वाया, काहीच काम नाही करत दिवसभर. केल्यावर तिथं टीव्ही 5 जण, मॅच 5 जण, आणि ते एवढा मोठा परसाद घुमवत जण त्याच्यात जसे काही रंगावून राहिले घर चौपटा. काय कला काढली ना. म्हणून तरुणांना सावध आहे, बाबा करा नाही, विडी नाही. तुमच्या पाया लागून शपथ आहे गाडगे बाबाची, तुकडोजी महाराजाची, शंभू महाराजाची. मुलाखत झाली, मी गाडीतून ऐकत होतो. शंभू महाराज हे निर्व्यसनी होते, यांना निर्व्यसनी लोक आवडत होते. खरी का खोटी? काकाजीने सांगितलं मुलाखतीमध्ये, त्यांना व्यसनाधीन नव्हते, ते व्यसन आवडत नव्हते त्यांना. मग आपणही काहीतरी घ्या ना.
माय नको आहे तू पण महाराजाचं काय का ज्या महाराजाचा पुण्यतिथी उत्सव आहे त्या निमित्तानं महिला मंडळी चहा पिऊ नका जोर आहे त्याच्यात 11 प्रकारचं खबरदार कोणी चहा पिल्या तर चहा पिऊ नका हो खराब होईल तुमचं शरीर विचार करत मी पाहिलं का ते प्रयोगशाळेत तपासायला चहात होऊन त्याच्यात किती प्रकारचे विषय पाहून घेजा मी जास्त काही तुम्हाला इजू गाड्या हात घालत नाही सर्व आपल्याकडे लेखी आहे काय काय आहे चहात काय काय नाही म्हणून सावधान हा महिला मंडळी पाहिले पाहुणे येणार आहेत निश्चित लग्न झालं राधा दामोदर चिंतनम सावधान पाहुणे पाहिले येणार आहे आता काय बहिणींनो सावधान राहा हो टाटा सुमो येईल नाही तर क्रुझर येईल लंबी गाडी हो ना पोरगी पाहिले आता कुठं पोरगी पाहिले बाया हा पोरग पाहिले बंद झाली तुमची होपली कारण आता पोरीच नाही भेटून राहिले आता कुठं भेटतच नाही तर कुठे वाटे कुठं पुढच्या शीटवर टाटा सुमो मोठं स्टँडवर पुन्हा मुद्दाम गाडी थांबवते पांढऱ्या पाशी विचारलं पाहिजे लोकांना का कुठे चालले परत दुकानांनी काही नाही पोरगी पाहायला चाललो अमरावती जिल्ह्यात असं कोणासाठी गडी बसलाय ना मानव मी म्हणतो ज्याचं लग्न आहे ते तुझ्या शीटवर पाहिजे ना काकू हे नाही ते मामच्या डाल्यात लय अन्याय केला तरुणावर लय अन्याय केला पुढे येणं ओशे पुढे शांतपणा करे हे ज्याचं लग्न पाहिजे तुझ्या शीटवर नाही पाहिजे का त्याला मागं दाबलं मागच्या डाल्यात हे पुढं टाटा सुमो पोरीच्या घरी जात नाहीत आणा पाणी पाठवा नाही गडी माणसाला नाही गडी माणसाला पोरीला पाठवा ना पोरगी पाहिले आलो ना का तुमच्यावर कसा अन्याय झाला खरा आहे का खोटा आहे हा पोरगी पाहिले हो ना पाय धुवायला दुसऱ्या माणसाला गडी माणसाला देता येत नाही का पाणी कोणाला नाही पोरीला पाठवा उचला लावली बालटी त्या पोरीले बालटी पोराचा मामा घे पोराचा आजा घे पोराचा चुलता घे 10 जणाले पाणी हात तुटले का बे तुमचं भोकणे हो सप्पन नाडवलं पाहिजे हो ना पटकीत बसत नाही तर आणा आणले पोहे घ्या पोरीस आणा हो ना चहा आणला चाय पोरी पानदान आणलं मस्त तंबाखू घोटला त्याच्यात बारीक चांगला काही जणांना पानं चावले हा तंबाखू तिथंच घोटला आणि तिथंच काय घालून ठोस काढला आणि त्या गादी खाली घालून दिला पोरीच्या घरी काही पानं खाऊन थुकले त्या दाराच्या खोटी अरे का खोटी आहे महिला थुकले का नाही बुढे पानं तुमच्याच घरचे चावले तुमच्याच जाठेत थुकले आता ये जा ना दात घासून आता बाया कुठं पोरं पाहिले आणा पोरगी दाखवाले चहा पोहे झाले आणा पोरीले दाखवाले एक बुडा म्हणजे स्टूल आणा दुसरा म्हणजे पाट आणा असं त्याच्या घरी पाट आहे का स्टूल आहेत मला माहित कसं बे हो ना आली हो पोरगी मामा पोरीले आणा आला बिचारा मामा मतारा पोरीले घेऊन या बुडा म्हणे बाई उभी होय पुन्हा कायच्यासाठी नाही पोरीची उंची पाहायची होती बेट ते भोकणे हो आतापर्यंत तिनं पाणी आणला चहा आणला तेव्हा कुठे तुमचे डोळे काही जाऊन होते का रे कसं नाडवलं ना हो ना पोराचा मामा म्हणजे बाई कान पाहू देवाला घे कुठला का तर पाय नाही हो ना पोराचा तुमचा म्हणजे बाई पाय दाखव खालून हा घे पाय खूप आणणार आहे सोन्याचे 2-2 किलोचे जोडवे घे पाय बुवाऱ्या पाय ते नाडवलं का ते तुम्हाला असं तुमची विटंबना केली हा आता फिरलं चक्र उरफाट ऑफिसातून फोन करे हॅलो का करून राहिली पहिल्याची माय काही नाही आता धुणं धुतलं बाबा आता चक्कीवर किती येणे तू पिपाने तू दहिना जावं माझ्यासोबत माझे मित्र येणार ऑफिसातलेच दुकान आहे पतल्या पोळ्या करून ठेव आणि मसाल्याची वांग्याची भाजी करून ठेव तो करतो ना आता आणि का ठिकाणी बायाच काय आता इमानापासून ते एसटी पर्यंत साऱ्या बायाच आहे आता ऑफिसातून फोन करत जा हॅलो का करून राहिला मला बाप काही नाही आता निर्म्यात कपडे भिजू घालतो निर्म्यात कपडे भिजू घालून झाल्यावर पोया लाटून ठेवा आणि लाटूनच राहिली घेणा हसता का आता घेणा शकून पोरगी पाहिजे नाही म्हणजे ना घेणं शकूनच का
बोललं तर जेवायला भेटत नाही संध्याकाळी ते चूप. हा नाही तर मुली शिप केली मग तिकडं मोल्यात तिकडं मग चौकात जमलो नाही तर घरी येऊन तोड काढे. ए बालाजी माय स्वयंपाक कोण केला नाही होत जेवत नाही भेण्याचं जांभळात द्यायची पहिले दाट्यातच आल्या बरोबर देवती देवती हो सुट्टीत नाही करायची महिला मंडळी कारण तुम्हाला लय अन्याय केला तुमच्यावर. आता महिला मंडळी जात जा वर्ग पाहिले कुठल्या बाया काय नाही चांगलं तिकडे नागपूरले कमी कुजर त्याने टाटा सुमो आणली तुम्ही तर कुजर घ्यायची 20-25 बाया मावते. दाठ्यात गेलो का अंड्या पाणी कबालटी आता ड्राम आण ड्राम उचलून 20 जणी आहो आम्ही. अंडे पोहे पोहे आले का चमचे फेकून द्यायचे. आलं का लक्षात तुमच्या इथं पानं खाऊन सुटले ना चमचे फेकून द्यायचे. त्याला म्हणतात चमच्यात तर नाही इसमे असे हास्य खाएंगे क्या आणि ते चमचे कुणाला काल डबल इयर जात आणि चमचे गमत गमत बरोबर. हो ना टुलानाचा हा टुलाना आता झालं सर्व चहा झाला पाणी झाला आला टूल बसवा द्याले टूलवर. हो ना ते बाकीच्याचं नाव घेऊ काही विचारायचं नाही पहिले त्याचे दात पाहायचे आणि दात का पिंगट दिसले समजा का तवा बाया घराकडे वापरतो ते वानर पांढऱ्यावर हे काही कामाचं नाही पण नाडवलं आ गाणं लिहिलं तुमच्यासाठी हुंडा तुमचाच दाबला हा बँकाची तुमच्याच पैशानं हा यष्टी तुमच्याच पैशानं आणि त्या यष्टीला लावलं दुल्हन हमले जाएंगे असं पैसे तर माझ्या बापाचे हुंडा. हा तिकडं वरात आली पुरीवा ते काढून टाकायचं दुल्हन हमले जाएंगे काढून ठेवायचं आपण कागदावर घरूनच लिहून जायचं दुला हमले जाएंगे लावून द्या तर एका गाडीने. हो ना गाणं लिहिलं तुमच्यासाठी. गणपतीवाल्या सांगत होतो हुंडा तर आमच्याच पैशाचे गणपती आमच्याच पैशाचे. गणपतीवाल्याचा आता 2-4 पोरी हे गणपती गान बंद करा कोणतं वाजवा झूठ बोले अन्याय लय केला. हो ना सासूचा अन्याय सासऱ्याचा अन्याय बाबा 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 चांगल्या चांगल्या पोरी खतम झाल्या. हुंड्याच्या पायी का कोणा आत्महत्या केल्या कोणा फाशी घेतली आजही तेच चालू आहे. पण आता भेण्याचं कारण नाही आहे. हा यायला 2 बायका करता येते ना महिलाईने जमत नाही. हा तुम्हाला सारं जमते का महिलाईने जमत नाही. आता घे ना असं कसं जमत नाही 100% येणार आहे आरक्षण. तुम्ही का झालं थंड का म्हणून तुकडोजी बाबाचं ऐका सच्चे सेवक बनेंगे जब हम आजादी को पाएंगे घर घर में आजादी. साध्या पद्धतीनं सावधान व्हा. आता मिजाजपणा सोडून द्या काही गरज नाही आहे. हे करा मारा आणि असं करा. हो ना चांगला हो महिला मंडळी चांगलं असन समजा आपल्या वैकी पाहिजे नात्यात संबंधात समजा चांगलं न पेणारं असन चांगल्या नोकरीवर असन तर कायले करत हिंडायची कायले काय आपसातच जमून टाका. हो ना काही पडलं नाही हिंडण्यात फिरण्यात कधी धोका होईल नियम नाही आहे. आपण कधी आपलाही धोका होते बरं जोडपात नाही मामबहीण करतो याले होता शौक दारूचा. हा मामबहीण करतो ज्या मामाला वाटलं बा आता असं घे बा अरे काय तो होते जोर पेलं मेलं. हा मामबहीण रिकामी झाली
आहे ते पण फसू नका जवळच्या कधी कधी ओळखून घ्या हा